साईडला बघू शकता सुरमई आणि पापलेट फ्राय होत आहे. कसे सुरमई? 300 रुपये फ्राय. एक पाया आहे बकऱ्याचा. एक आहे रसा चिकन आहे. हे सुका चिकन आहे. इकडे कलेजी आहे. इकडे मटन आहे. आता थाली प्रिपेअर होणार ती 350 आहे. नॉनव्हेज थाली. मटन थाली आहे 400 रुपये. कोलंबी थाली 400 रुपये. चिकन थाली आहे 300 रुपये. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत लालबाग परळ फूड फेस्टिवल या ठिकाणी, जे आहे कामगार मैदानामध्ये. परळपासून आणि प्रभादेवीपासून 10 मिनिटाच्या अंतरावर हे कामगार मैदान आहे. केम हॉस्पिटलच्या जस्ट ऑपोजिट साईडला आहे. आणि हा फूड फेस्टिवल चालू झालेला आहे 20 तारखेपासून ते 1 मार्च ही शेवटची तारीख आहे. आणि याचं टायमिंग आहे संध्याकाळी 6 ते रात्री 11पर्यंत याचं टायमिंग आहे. तर खूप सारे म्हणजे खाद्यपदार्थ आणि शॉपिंगचे स्टॉल्स आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता परळ लालबाग फूड फेस्टिवलचा हा गेट आहे. महाराष्ट्राची अस्सल चव आणि भरपूर मनोरंजन. तर चला आपण आता आतमध्ये जाऊया. 20 तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि 1 मार्चपर्यंत ही लास्ट डेट आहे फूड फेस्टिवलची. तर तुम्ही बघू शकता या साईडला पूर्ण सर्व शॉपिंगचे स्टॉल्स आहेत. आणि इथे या साईडला आहेत ना ते फूड स्टॉल्स आहेत. आणि कार्यक्रम सुद्धा आहे. आज आपण आलेलो आहोत 22 तारखेला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आता एंटर केलेलं आहे फूड फेस्टिवलमध्ये. आणि जेव्हा आपण एंटर करणार तेव्हा शॉपिंगचे पूर्ण स्टॉल्स असणार आहेत. आणि आता आपण थोडा अजून आतमध्ये आलेलो आहोत. आणि इथे बघू शकता किती क्राऊड आहे, गर्दी आहे, भरपूर सारे पब्लिक इकडे आलेले आहे. आणि इथे या साईडला पाठीमागेच फूड स्टॉल आहे. मित्रांनो रुचकर मालवणी हा स्टॉल आहे. तर हा आपण पाहणार आहोत. हे बघा दादा आहेत. काय काय आपल्या स्टॉलवर? हे बघा घावणे आहेत, आंबोली आहे, पुरणपोळी आहे, मोदक आहेत, प्रॉन्स फ्राय आहे, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, बांगडा फ्राय, क्रॅब मसाला आहे, चिकन, कलेजी, प्रॉन्स मसाला आहे, चिकन थाळी आहे. अच्छा. आणि फिश थाळी भेटते. आणि काय काय प्राइजेस आहे त्यांचे? 50ला 2 आहेत. हे पण 50ला 2 आहेत. हे 150ला आहे. हे 50ला 2 आहेत. हे पण 50ला 2 आहेत. हे साईज प्रमाणे प्राइस पडते. आणि थाली कशी आहे ती? थाळी 250 रुपये चिकन थाळी. अच्छा, चिकन थाली 250ला. आणि ते काय आहे? हे फिशची थाळी आहे. या साईडला बघू शकता सुरमई आणि पापलेट फ्राय होत आहे. कसे सुरमई? 300 रुपये फ्राय. एक आणि पापलेट 250चा पापलेट आहे. बघा ताई आहे. तुमचं स्टॉलचं नाव काय आहे? साक्षी महिला बचत गट. हे काय आहे? हे पाया आहे बकऱ्याचं. हे काय? रसा चिकन आहे. हे सुका चिकन आहे. इकडे कलेजी आहे. इकडे मटन आहे. ठीक आहे. वजडी. अच्छा. काय प्राइस काय आहेत? 300 250. 300 रुपये थाळी आहे. 300 रुपये थाली आहे. 350 आणि 350. कलेजे 250. वजडी पण 250. ओके. आणि तांदळाची भाकरी कितीची? 30 रुपये तांदळाची भाकरी. ओके, थँक्यू ताई. हां. अच्छा, व्हेज थाली 200ला आहे. आणि ही वाली आता थाली प्रिपेअर होणार ती 350ला आहे. बघा मित्रांनो द मंकी मोमोज या स्टॉलचं नाव आहे. आणि हे बघा हे फ्राईड झालेलं आहे इकडे. दादा कसं आहे मंकी मोमोज? आपलं व्हेज आणि चिकनमध्ये चिकन आहे, पनीर आहे, चिकन. अच्छा. आणि कुरकुरे आहेत, पेरी पेरी फ्राईड आहे, स्टीम आहे. कसं आहे व्हेज स्टार्टिंग? नॉन व्हेज 6 पीस आहेत आपले. अच्छा. 6 पीसचे प्लेट आहेत. 80 पासून स्टार्टिंग आहे व्हेज. स्टार्टिंग 130 लास्ट आहे. 130 लास्ट आहे. ओके. व्हेज नॉन व्हेज दोन्ही भेटणार. फ्राईड आणि स्टीम पण भेटणार ना? फ्राईड, स्टीम, पेरी पेरी, कुरकुरे. ओके. हे बघा दादा इथे करत आहेत, सर्व रेडी करत आहेत इकडे. सर्व पनीर मोमोज, चीज कॉर्न मोमोज, चिकन मोमोज. आणि इकडे स्टीम होत आहेत. आणि या साईडला हे फ्राय होत आहेत. हे बघू शकता इकडे.
तर मित्रांनो थोडेफार स्टॉल्स आपण इथे एक्सप्लोर केलेले आहेत आणि या साईडला तुम्ही बघू शकता रंगमंच आहे. इथे जे डान्स आहे ते सुद्धा झालेले आहेत आणि अजून एक इकडे स्टॉल आहे, खाद्यपदार्थ आहे, खानदेशी स्टॉल आहे, तो आपण आता पाहणार होतो. चला पाहूया. बघा खानदेशी खाद्य संस्कृती. थालीपीठ कशी? 150 रुपये आहे थालीपीठ. पुरणपोळीचा मांडा आहे इकडे. हा कसा? 150 रुपये. हा पण 150 रुपये. ओके बघा प्राइस लिहिलं इकडे. पुरणाचा मांडा. बघा खानदेशी खाद्य संस्कृती या स्टॉल आहे. आता काय काय स्टॉलवर तुमच्या? थालीपीठ, पिठलं ठेचा, भरी ठेचा, भाजणी थालीपीठ आहे, शेगाव मसाला कचोरी आहे, मसाला पापड आहे. अच्छा पूर्ण सुप्रसिद्ध. ही थाली कितीची आहे अशी? ही 200ला, कॉम्बो प्लेट 200ला. अच्छा, ही 200ला आहे? थालीपीठ, पिठलं ठेचा अशी प्लेट आहे. गेले. अच्छा ही 200ची ही प्लेट आहे पूर्ण. हा, ते कॉम्बो प्लेट आहे दोघांची अच्छा मिळून बरोबर. हे काय आहे म्हणजे असं हे सिंगल? पिठलं आहे. पिठलं आहे. हे भरीत आहे, भरीत आहे. आमटी आहे, कटाची आमटी आहे, थालीपीठ आहे. आमटी आहे ही? कटाची. अच्छा थालीपीठ आहे. थालीपीठ आहे ते पाहू शकता इकडे. हा. ओके तर नक्की या मित्रांनो आणि विजिट करा फूड फेस्टिवलमध्ये आणि नक्की ही डिश इकडे ट्राय करा. 200 रुपीजमध्ये आहे. दादा आहेत. दादा मटक्यामध्ये काय काय आहे? चिकन अंडी आहे, मटन अंडी आहे, अच्छा ग्रेव्ही आली, ग्रेव्ही पण आहे. ग्रेव्ही आली आहे. ग्रेव्ही आली. अच्छा कसे म्हणजे रेट काय आहे? कायचे हां रेट 350 रुपये मटन आहे तुम्हाला 1% साठी आणि अच्छा. चिकन आहे. हे बघा 350 असे रेट्स आहेत. हे मेन्यू कार्ड आहे बघू शकता तुम्ही. टमाटोवर पण आहे. स्विगी झोमॅटोवर पण आहे तुमचं. अच्छा काय नाव आहे? राजू चंपारण मीठ हाऊस आणि एवढे ब्रांचेस मला हे बघा राजू चंपारण मीट हाऊस आहे. मलाड वेस्टला पण आहे, अंधेरी वेस्ट, लोअर परेल वेस्ट आणि अंधेरी ईस्ट, मीरा रोड सर्व ठिकाणी यांचे आउटलेट्स आहेत. आपण आता आलेलो आहोत वसई पालघरची आगाशी अस्सल भुजिंग. आमच्या स्टॉलवर पोहा भुजिंग भेटतं. अच्छा पोहा भुजिंग आहे. येस, कसं करता म्हणजे ते? पोहा भुजिंग म्हणजे आता आपण या शिगांना तू जसं बघतोय हां हां चिकन आणि बटाटा हा. चारकोलवर भाजतोय. ओके देन तिकडे ग्रेव्ही रेडी होते. हां कांदा वगैरेची ग्रेव्ही रेडी होते. त्याने पूर्ण एक स्टिक त्याच्यात जाते. अच्छा देन थोडं एक 2-3 मिनिटं ते स्टेअर होतं. नंतर मग आपण ड्राय पोहे त्याच्यात टाकतो. ड्राय पोहा त्यामध्ये तू बघतोय ओके. आपण एका बनाना लीफमध्ये हे बघा एक म्हणजे डिश रेडी होत आहे इकडे. आपण एक पाहूया. हे बघा इकडे पोहे टाकलेले आहेत. हे पण नाहीत ना, पीसेस आहेत. हा चिकन आणि बटाटा. बघा चिकन आणि बटाटा पीसेस आहेत ते पोहामध्ये पण. हां हां हा सगळं आता भेटेल. काय प्राइस आहे डिशची? 180 रुपीज. हे बघा 180 रुपीज प्राइस आहे. तर आता आपण स्टॉलवर आलेलो आहोत ते म्हणजे हॉटेल सिंधुदुर्ग या स्टॉलवर आलेलो आहोत. जेवलं कसं? पावासोबत 40, एक प्लेट 200. ओके पावासोबत 40 रुपये. हे काय? चिकन कलेजी आहे. चिकन कलेजी आणि चिकन खीर. चिकन किमा आहे. ताई आपल्या स्टॉलवर काय काय आहे? मच्छी आहे, चिकन आहे, मटन आहे. अच्छा हे आपले बागडा वगैरे फ्राय होत आहे. हे कसे दिले म्हणजे प्राइस वगैरे काय आहे? प्राईस सगळं इथे आम्ही सगळं लिहून ठेवलं. अच्छा आणि प्राईस पण लिहून. ओके. हे बघा इकडे लाईव्ह म्हणजे फ्राय होत आहे आणि या साईडला सर्व आपण प्राइस बघू शकतो आणि वेगवेगळे डिशेस पाहू शकतो. हे बघा पापलेट फ्राय आहे 400 रुपीज, हलवा फ्राय 350 आहे. साईडला बोंबील फ्राय आहे आणि मटन थाली आहे 400 रुपये, कोलंबी थाली 400 रुपये, चिकन थाली आहे 300 रुपये. बघा कोंबडी वडे आहे 250 आणि चिकन मसाला आहे 200, सुकी कलेजी आहे 250, आणि कोलंबी सुकं चिकन 250, कोलंबी मसाला 300, कोलंबी बिर्याणी 350, खेकडा मसाला आहे, मच्छी कढी आहे, सुकं मटन आहे, जवला फ्राय आहे, चिकन किमा आहे आणि सर्वांचे प्राइस इकडे डिस्प्ले केलेले आहेत पाहू शकता तुम्ही. 4 ते 5 स्टॉल्स आपण इकडे एक्सप्लोर केलेले आहेत आणि सर्वजण इकडे जेवायला बसलेले आहेत. म्हणजे तुम्ही ऑर्डर देऊन इथे टेबलवर बसू शकता. हे बघा इकडे टेबल्स आहेत, चेअर्स आहेत, इथे तुम्ही बसून मस्त जेवणाचा आनंद घेऊ शकता. हे बघा इथे पण फॅमिली बसलेली आहे आणि जेवत आहे आणि भरपूर इकडे गर्दी आहे आणि आपण थोडं लेट आलेलो आहोत म्हणून थोडं जेवणसुद्धा अर्ध्या स्टॉल्सवर संपलेले आहेत
आता आपण अजून एक स्टॉल आहे ते 2-3 स्टॉल करू, नंतर थोडं शॉपिंग स्टॉल्स पण पाहूया. या साईडला बघू शकता अलिबाग स्पेशल पोपटी आहे. ताई काय आहे? ही चिकनची पोपटी आहे दादा. अच्छा, चिकनची पोपटी आहे. जागी वर हात कलेजी. हे रेडी झालेलं आहे काय चिकनची पोपटी? हे बघा रेडी झालेलं आहे चिकनची पोपटी. काय काय असतं यामध्ये? याच्यात चिकनचे पीस असतात अच्छा, आणि अंडी असतात चिकनचे पीस आणि अंडी असतात. हे बघा. आणि शेंगा हे वालाच्या बघा शेंगा. वालाच्या शेंगा असतात, अंडी आणि चिकन असतं. असं हे रेडी झालेलं आहे. कितीचे प्राइस आहे काय याची? हिचे 200 रुपये प्राइस आहे. 200 रुपये प्राइस आहे. काय काय? साऊदी चिकन आहे, साऊदी चिकन. हे काय? नागपुरी साऊदी कलेजी आहे, नागपुरी साऊदी कलेजी. हे काय? हे भाकरी आहे, हे चिकन आहे, हे चिकन आहे. हे काय? मटन. हे मटन आहे. हे अच्छा, मटन 300 आहे आणि बाकी 200 आहे. अच्छा, अजून जास्त मेनू आहे. उद्या अजून जास्ती मेन्यू असणार आहे. हे बघा वैभव लक्ष्मी महिला बचत गट आहे हा स्टॉल आहे. आणि इकडे पूर्ण आपण बघू शकतो सर्व व्हेज थाली आहे आणि व्हेज सर्व आपल्याला इकडे पाहायला भेटणार आहे. हे पिठलं आहे, भाजी आहे, आमटी आहे, भरले वांगे आहे, कारली, भेंडी आहे, कारलं आहे. अच्छा, काय प्राइस आहे? कसं आहे? भाजी मात्र 110 रुपये, भाजी 110. भाजी आणि भाकरी 110. ओके, भाजी आणि भाकरी 110 आहे. ओके ठीक आहे. आणि थाली पूर्ण कितीची भेटणार? 250 रुपये. 250ची थाली आहे. ठीक आहे, ओके. हे बघा भाकरी इथे या साईडला रेडी होत आहे, ताई रेडी करत आहे तिकडे. हे बघा खरवस आहे या स्टॉलवर. संपला साहेब, खरवस संपलाय. संपल्यावर ओके, हे बघा एवढंच राहिलेलं आहे. खरवस गुलाचं आहे. कितीचा? हा 150 रुपये पाव किलो. 150 रुपये पाव किलो केले. हा साखरा 150 रुपये, 1000 डबे आणले होते, 1000 पाव किलो. 150 रुपये पाव किलो. माल. अच्छा, 2000 डबे आणलेले लोकांनी आणि पूर्ण संपून गेले. एवढं स्टॉलचं नाव काय? गुरुकृपा खरवस. अच्छा ठीक आहे, नक्की या आणि विजिट करा. टेस्ट करू शकतो का? टेस्ट करा ना. आणि हे बघ आपण टेस्ट करूया. तुम्ही खाऊन बघा कसं आहे. ओके बघा खरवस आहे ते आपण आता खाऊन बघूया. या मॅडम ओरिजिनल संपला करू. तर मित्रांनो खूप छान अशी टेस्ट आहे. स्वीट आहे म्हणजे एवढं पण गोड नाही आहे, एकदम मीडियम आहे. आपण हे वाला टेस्ट केलेलं आहे. एकदम नॅकी. दोन या साईडला बघू शकता. हे बघा हे जे आहे ते आपण टेस्ट केलेलं आहे खरवस. खूप छान टेस्ट आहे. नक्की या आणि विजिट करा. जर तुम्ही सुद्धा इकडे येत असणार फूड फेस्टिवलमध्ये तर नक्की या साईडला विजिट करा आणि नक्की इथून घेऊन जावा. या साईडला तुम्ही बघू शकता मीरा गृहउद्योग आहे. हे स्टॉल आहे. काय काय तुमच्या स्टॉलवर? आपल्याकडे सर्व प्रकारचे म्हणजे मालवणी मसाले आहेत. अच्छा, मालवणी मसाले आहे ते बघू शकता इकडे. पीठ आहेत सगळं, वडा पीठ, घावणे पीठ, थालीपीठ, भाजणी. अच्छा, कशी प्राइस आणि केवढं आहे ते? हे अर्धा किलोचं आहे. अर्धा किलोचं कसं? अर्धा किलोचं आहे 80 रुपये. 80 रुपये अर्धा किलो. हे कडवे वाल आहेत, गावचे आहेत. ओके, गावचे गावचे आहेत एकदम आणि ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक. कसे ते? ते 80 रुपये पाव किलो. 80 रुपये पाव किलो. ही लसूण चटणी आहे. ही विदाऊट पेस्ट 3 महिने राहणार लसूण चटणी. अच्छा. ही तिळकुट चटणी आहे आणि ही शेंगदाणा चटणी. शेंगदाणा हां. चटणी कशी आहे ते? चटणी 50 रुपये 100 रुपये. 50 रुपये 100 ग्राम. हे सर्व डाळीचं मिक्स पीठ, याला मेथकूट बोलतात. मेथकूट. ओके, एकदम छान लागतं चवीला. अच्छा. त्याच्यानंतर हे उडदाचे पापड आहेत. ही ताकातली मिरची आहे. ओके, त्याच्यात सगळ्यात कोकणातलं महत्त्वाचं उत्पन्न म्हणजे कोकम. अच्छा. हे बघा कोकम पण आहे आपल्याला इकडे अवेलेबल आहेत. हां, आपल्याकडे होम डिलिव्हरीची सोय आहे. कसं म्हणजे कोकम काय 200 प्राइस आहे? रुपये पाव किलो आहे. 200 रुपये पाव किलो आहे. ओके, त्याच्यानंतर पोहा मिरगुण पापड आहे, पोहा पापड आहे. सर्व प्रकारचे पापड इकडे अवेलेबल आहेत. आहे ना लसूण चटणी. ओके, आपल्याकडे टेस्टिंग पण असते, घेतल्याच्या नंतर टेस्टिंग. ओके. टेस्टिंग पण करू शकतो आपण. हे बघा टेस्ट पण करू शकतो आपण. चटणी वगैरे पाहिजे असेल तर. सुंदर चवीला. ओके, आणि लसूण पापड आहे, उडदामध्ये लसूण पापड आहे. अच्छा. लसूण पापड पण आहेत पाहू शकता हाताने इकडे. घातलेले आहेत, मशीनवरचे नाही. ते 150 रुपये पाव किलो आहे, 60 रुपये 100 रुपये नाही. ऑर्डर पण करू शकतो का? हां, वरती कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हे आपल्याला. बघा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही ऑर्डर पण करू शकता. जे पण पाहिजे यामधलं म्हणजे पापड चटणी वगैरे सर्व तुम्ही इकडे ऑर्डर करू शकता. हे काय आहे? हे मँगो पल्प आहे. अच्छा, मँगो पल्प आहे. आणि त्याच्यानंतर हे पोहा पापड आहे. पोहा पापड. हे कसं दिलं हे 80 प्राईस? रुपये. 80 रुपीज प्राईस आहे याची. आणि आंबा पोळी एकदम नॅचरल. काय असतं ते?
आंब्याचा ज्यूस करून ते उन्हामध्ये सुकवतात. ओके, असंच काय याचं? हा असंच काय. अच्छा. मुरमुर पापड हे म्हणजे स्टॉल आहे आणि यामध्ये आपल्याला कोणकोणते व्हरायटीचे पापड किंवा काय आहे? 30 वैरायटी के पापड़ है. हां, 30 वैरायटी के पापड़ है. 30 व्हरायटीचे पापड आहेत. कोणकोणते व्हरायटी सांगा जरा. वैरायटी लच्छी पापड़ आएगा, चना मेथी, पोहे की चटनी, आलू मसाला, आलू साबुदाने का स्टिक्स आएगा, मक्के का आएगा, मक्याचं आहे, साबुदाण्याचं आहे, इधर बाजरे का आएगा, बाजऱ्याचं आहे, आएगा, आलू साबुदाना रेड चिल्ली है, मल्टीग्रेन आएगा, राइस का खिची आएगा, ज्वार बाजरा है, पंजाबी पापड़ आएगा उड़द दाल का. ओके. नाचनी आणि पापड़ अजून पण है, साबुदाना पाठीमागे पाहू पापड़ शकता है, तुम्ही. हे कोणते पापड आहेत मागचे? आलू साबुदाने का पापड़ है, नाचनी पापड़ है, खिचिया पापड़ है, साबुदाने का पापड़ आएगा, मल्टीग्रेन है, आलू का वेफर्स आएगा, आलू साबुदाने का पापड़ है, ज्वारी का है, आलू का पापड़ आएगा, बाजरे का पापड़ है, रेड अच्छा. चिल्ली पापड़ आएगा, टमाटो रेड चिल्ली है, ओके. रतालू आएगा. भरपूर सारे पापडचे व्हरायटी आहेत. कसे प्राइस काय आहे म्हणजे? 200 से स्टार्ट है, 300 तक का पापड़. ओके, 200 से स्टार्टिंग और 300 तक आहे. आता हा मक्याचा पापड आहे तो आपण ट्राय करूया. खूप क्रिस्पी आहे आणि खूप छान आहे. हा बघा मल्टीग्रेन पापड आहे, हा सुद्धा आपण पाहूया. फास्टिंग के लिए आएगा आलू जीरा रेड चिल्ली. अच्छा, कोणतं आहे? आलू जीरा रेड चिल्ली फास्टिंग. हे बघा आलू ग्रीन काय बोलते, आलू जीरा रेड चिल्ली आलू जिरा रेड चिल्ली पापड आहे, तो सुद्धा आपण खाऊन बघूया. फास्टिंग के लिए भी यूज कर सकते हैं. आणि उपवास वगैरे असेल तर आपण हा म्हणजे पापड ट्राय करू शकतो. आलू साबुदाने का चिल्ली. ठीक आहे, थँक्यू दादा. आहेत जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असणार इकडे, हे बघा सर्व छोट्या मुलांचे गेम्स आहेत इकडे. या साईडला तुम्ही पाहू शकता जम्पिंग द जम्पिंगवाला गेम आहे आणि छोट्या मुलांसाठी कार वगैरे आहे, त्याच्यामध्ये बसून छोटी मुलं एन्जॉय करू शकतात. तसं तर तुम्हाला एक एक करून दाखवतो. या साईडला बघू शकता कार आहे इकडे, या साईडला छोटी मुलं यामध्ये बसू शकता आणि इथे जम्पिंग द जम्पिंग आहे. हे बघा सर्व इकडे एन्जॉय करत आहेत छोटी मुलं. हे बघा इथे अजून एक टॉय ट्रेन आहे, तिथे ही छोटी मुलं मस्त एकदम मजा करत आहेत. बंजी जम्पिंग टाईप इकडे गेम आहे छोट्या मुलांसाठी, बघू शकता खूप छान आहे, ॲडव्हेंचरस आहे. तुम्ही सुद्धा इकडे या आणि मस्त मजा करा. आणि इथे छोट्या मुलांचं जम्पिंग द जम्पिंग आहे, हे बघा फुल टू एन्जॉयमेंट आहे. आणि हा छोटा आकाश पालना आहे, बघू शकता इकडे. हा बघा हा युनिक प्रकारचा हा गेम आहे, मस्त एकदम. हा महोत्सवमध्ये आहे फूड फेस्टिवलच्या, तर नक्की या आणि मस्त इकडे एन्जॉय करा आणि छोट्या मुलांना सुद्धा घेऊन मस्त फॅमिलीसोबत व्हिजिट करा मित्रांनो. कपड्यांचा डाग काढण्यासाठी आहे लिक्विड. ओके. आणि कलर पिक्चर पण आहे आपल्याकडे. काय होतं त्याच्याने? त्याच्याने आपला कलर नवीन कपडे घेतो ना हा. आपण, ते कलर वगैरे जात असतील तेव्हा आपण त्याला 2 पुस टाकायचे आणि पाणी घ्यायचे अर्धा बालडी आणि 2 तास त्याला भिजवून ठेवायचं. अच्छा. मग आणि काय काय अजून प्रोडक्ट आहेत? हे कॉकरोच आहे, खटमलचं आहे. अच्छा, कॉकरोचचं आहे. हा. कॉकरोच मारून जातील ना याच्याने? 3 दिवस कंटिन्यू मारायचं, कॉकरोच मरून जातं. ओके. आणि रॅट किल पण आहे का? रॅट किल पण आहे, हे बघा हे रॅट किल हे आहे. बघा रॅट किल आहे इकडे. हे ठेवायचं ना एका जागेवर? याला जेवणामध्ये मिक्स करून ते कुठे येतात ना उंदीर तिकडे ठेवायचं. ओके. हे ड्रेस आहे, हे बघा ड्रेसेस आहेत, हे होममेड आहे सगळे. बघा होममेड ड्रेसेस आहेत इकडे. हे बघा, आता हे सर्व homemade. हे सर्व बनवतात. काय प्राइस आहे, कसं आहे? हे 250 वाली आहे, हे 250 वाले आहेत ड्रेसेस हे 400 आहे आणि हे 400 प्राइजेस आहेत याचे. होममेड आहे म्हणजे तुम्हीच बनवता काय? आणि 400 वाली कुर्तीज आहे. हे 400 वाले कुर्तीज आहेत, हे 250 आहे. हे 250चं आहे. सर्व अवेलेबल प्राइस आहे. हे अच्छा. 600 आहे, 1 पीस. हे 2 पीस आहे 600. 2 पीस 600चं आहे. वेगवेगळी व्हरायटी आणि वेगवेगळी प्राइस आहे, कलर्स पण वेगवेगळे आहेत. हे बघा दादा काय काय आहे आपल्या स्टॉलवर? गवळा आहे, अच्छा, कर्दी आहे, वाकट्या आहेत, वाकटे आहेत, बोंबील आहे. तेंडली सुकट आहेत, अच्छा, टेंडली सुकट पण आहे. चढवा आहेत, आम्ही सुकी डोमी आहेत, सुकी डोमे, मांदेली, मांदेली आहे सुकी, सोड्या आहेत, सोडे आहेत. बांगड्या आहेत,
अच्छा हा सोडा ना, हा सो हे सोडे आहेत आणि बागडे आहेत सुके. आणि क्लीन केलेली बोंबील आणि अच्छा क्लीन केलेले बोंबील आहेत. कर्दी पण आहे. तुमचा ब्रँड आहेत काय? हो. अस्सल कोकणी खारवड. अच्छा असा ब्रँड आहे बघा. खूप छान अशी पॅकिंग केलेली आणि पॅकिंग अशा. सरबत पण आहे. अच्छा कोकम सरबत पण आहे इकडे बघू शकता. आणि काय काय कसं प्राइसिंग आहे याचे? 200 ग्रॅमचे पॅकेट आहे 120ला जवळा. ओके. आणि 100 ग्रॅमचे 60 रुपयाला आहेत. अच्छा आणि कर्दी 100 ग्रॅम 120ला आहे आणि 200 ग्रॅमचे 240ला आहे. ओके. आणि बोंबील 100 ग्रॅम 120ला आणि 50 ग्रॅम 60 रुपयाला आहे. 50 ग्राम 60 रुपयाला. जर कोणाला म्हणजे पाहिजे असेल म्हणजे फूड फेस्टिवल संपल्यानंतर कोणाला ऑर्डर करायचं ते पण तुम्ही डिलिव्हर करू शकता ऑर्डर. हां. कसं आहे म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर काय आहे? नंबर दिलेला आहे याच्यावर. अच्छा याच्यावरच कॉन्टॅक्ट नंबर आहे बा. हे बघा या साईडला तुम्ही बघू शकता. हा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता याच्यावर. आणि हे सर्व तुम्हाला जे सुकी मासली आहे ते तुम्हाला भेटू शकणार. घरपोच मिळेल. ओके घरपोच भेटणार ना? डिलिव्हरी चार्जेस वगैरे आहे? अच्छा जास्त क्वांटिटी गेल्यावर आपल्याला फ्रीमध्ये डिलिव्हरी होणार आणि थोडं कमी असेल तर म्हणजे चार्जेस ॲप्लिकेबल असेल. स्टॉलचं नाव काय तुमच्या? वात्रट.com. अच्छा कोणकोणते म्हणजे कोणकोणते टी शर्ट्स आहे काय आहे? कॅटलॉग पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये अच्छा. छोट्या मुलांचे सगळे डिझाईन आहेत आणि हे कोकणचं कॅटलॉग आहे. त्याच्यामध्ये छोट्या मुलांपासून ते मोठ्यापर्यंत आणि मेन वुमेन सर्वांना आहे ना? कॉमन. हे बघा सर्व असं कॅटलॉग्स आहेत आणि असे आपल्याला व्हरायटीमध्ये टी शर्ट्स भेटणार आहेत. आणि हा कॉमन कॅटलॉग आहे मराठी भाषेचा. अच्छा मराठी भाषेमध्ये सुद्धा आपल्याला प्रिंट करून भेटणार आहेत टी शर्ट्स. किती? 350 प्राईज आहे. आणि हे सर्व बघू शकता इकडे सर्व लावलेले आहेत इकडे मराठीमध्ये आहे. आणि असं सर्व टेक्स्ट आहेत या साईडला 350मध्ये भेटणार. अच्छा सहलीला जायचं म्हणजे फेमस जे टेक्स्ट आहे ते सर्व इकडे आपल्याला अवेलेबल आहेत. बघू शकता तुम्ही. जे सर्व कोट्स आहेत ते सर्व आपल्याला इकडे या टी शर्ट्सवर प्रिंट करून भेटणार आहेत. 5 मिनिटात प्रिंट करून 5 मिनिटात प्रिंट करून भेटणार. वरती तुम्ही बघू शकता वात्रट.com. यांची 5 मिनिट्समध्ये टी शर्ट प्रिंट करून भेटणार. आणि काय कॉन्टॅक्ट नंबर किंवा कसं कॉन्टॅक्ट करू शकतो आपण? हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. अच्छा 859. या साईडला बघू शकता व्हॉट्सअपचा कॉन्टॅक्ट नंबर आहे म्हणजे ऑर्डर करू शकता तुम्हाला जे पाहिजे ते. थँक्यू ताई. आता काय काय आहे तुमच्या स्टॉलवर? आपल्याकडे सगळ्या मसाजच्या वस्तू आहेत. अच्छा मसाजची वस्तू आहेत. आयटम आहेत. हेल्थ केअर आयटम्स आहेत. एक एक करून थोडं दाखवा कोणते फेमस आयटम. हो हे बॅक मसाजर आहे. बॅक मसाजर आहे. हे बघा बॅक मसाजर आहे. चेअरवर ठेवून आपण बसू शकतो. पार्टीवर आपण फिरू शकतो. मस्त मसाजर आहे बघा. या साईडला तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हे मसाज आपल्याला भेटणार आहे या मशीनद्वारे. पाठीला कमरेला गुडघ्याला लगेच आराम देतो. हे बघू शकता. एक नंबर आहे. आणि खूप छान अशी मसाज मशीन आहे इकडे. हे काय लावलं आता? याला 7 अटॅचमेंट आहे. 7 अटॅचमेंट्स आहेत. ओके बघा 7 अटॅचमेंट्स आहेत. मानदुखीसाठी मानदुखीसाठी आहे हे लावलेलं आहे अटॅचमेंट. आता बघू शकता. किंवा आपल्याला जर का 1800 प्राईज आहे मित्रांनो. आणि छोटे मसाजेसचे किती प्राईज आहे? हे छोटे 800 रुपयाला आहे. हे बघा छोटे 800 रुपये. मशीन गन आहे. डोक्यावर आपण असं मसाज करू शकतो. हे बघा हेअर मसाजर आहे पाहू शकता. कितीचं आहे ते मसाजर? 700ला मसाजर आहे. अजून काय काय आपल्यामध्ये प्रोडक्ट? अच्छा खूप सारे प्रकारचे इकडे मसाजिंग आयटम आहेत. हे काय आहे? स्मॉल मसाजर. हे कशासाठी यूज आहे? हे आपल्याला फेशियल करण्यासाठी किंवा अच्छा फेशियल म्हणजे तोंडाला. हे बघा फेशियल असं तोंडाला आपण हे करू शकतो किंवा मानेला पण आपण यूज करू शकतो. खूप प्रकारचे असे मसाजिंग आयटम्स आहेत या स्टॉलवर. कसं आहे? हे बघा 400 आहे आणि ती मशीन गन 800 होती. असे वेगवेगळे व्हरायटी आणि प्राइजेस आहेत. हे बघा 3D मसाजर आहे इकडे. हे बघा हातावर आपण मसाज करू शकतो. नॉर्मल म्हणजे मॅन्युअली आपण यूज करू शकतो. 200ला फक्त. आहे बघा सर्व प्रकारचे इकडे मसाजिंग आयटम्स अवेलेबल आहेत. थँक्यू. तर मित्रांनो हे बघा कोकण मार्ट आहे स्टॉल आहे.
ताई काय काय आहे आपल्या स्टॉलवर? कोकणात जे जे आपल्याला भेटतं ते सर्व इकडे अवेलेबल. सर्व प्रकारचे पीठ अवेलेबल आहेत. मालवणी वडे पीठ, मसाला सुद्धा आहे. आगरी मसाला आहे 200 ला. मोठ्याने ठीक आहे. लावतात बघा. अच्छा, खातात सुद्धा. पायाला लावतात. कोकम तेल. कोकम तेल आहे. ओके. कोकम आहे, आगळ हे बघा कोकम आहे, आगल आहे इकडे. लसूण खोबरं चटणी, तिळगुळ आणि प्रत्येक हे बघा मेथी लाडू आहे, बेसन लाडू आहे. कसं आहे मेथी लाडू? 120 ला पॅकेट भेटणार. किती आहेत? 6 आहेत. 6 आहेत यामध्ये 120 ला. बेसन लाडू कितीला? ते पण 120. ते पण 120. आणि नाचणीचे लाडू ते पण 120. हे पण 120 ला आहे. हे बघा 6 आहेत. आणि सर्व प्रकारचे बर्फी. अच्छा, सर्व प्रकारचे बर्फी सुद्धा अवेलेबल आहेत. काय प्राइसिंग याची? हे 100 रुपये. 100 रुपयाला आहे बर्फी. ओके. 240. आणि सिरप कसे? कोकम सरबट कोकम 110 आहे. 110 ला कोकम सरबट आहे ते. 240. अच्छा, 240 ला जांभूळ ज्यूस आहे. इकडे तुम्ही बघू शकता गांधीजी सुद्धा आहे इकडे स्टॉलवर. अच्छा, हे काय आहे? अच्छा, हे बघा हक्का नूडल्स आहे. कितीच आहे ते? 100 रुपये फुल, 80 रुपये हाफ आहे. आणि अच्छा, कोरियन नूडल्स पण आहे. हे बघा, इट्स कोरियन, इट्स शिंग. सर्व चायनीज आयटम. हे काय आहे? व्हेज मंचुरियन. किती प्राइस आहे? 50 रुपये प्राइस आहे याची. ओके. हे बघा मित्रांनो, इथे सुद्धा नक्की आणि व्हिजिट. तर मित्रांनो, मुंबई फूड फेस्टिवल आपण एक्सप्लोर करून झालेलं आहे आपलं. आणि सर्व फूड स्टॉल्स आणि शॉपिंगचे जे पण स्टॉल्स आहेत ते आपण सर्व एक्सप्लोर केलेले आहेत. खूप सारे स्टॉल्स आहेत, आपण त्यामधले थोडे स्टॉल्स एक्सप्लोर केलेले आहेत. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्की या. इकडे 20 तारखेपासून चालू झालेलं आहे. पूर्ण भरलेलं आहे, आता खाली झालेलं आहे. खूप सारे म्हणजे क्राऊड होती, गर्दी होती. आणि पूर्ण म्हणजे फेमस आहे हा कामगार मैदान. नक्की या आणि व्हिजिट करा फूड फेस्टिवल. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.